प्रचंड लोकसंपर्क व जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अविरतपणे काम करणारे नेतृत्व म्हणजेच बहुजन समाजाचे खमके नेतृत्व नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचे चिरंजीव युवक नेते लोकेश आप्पा यादव यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमाने संपन्न झाला। वाढदिवस हा आपल्या जीवनातील अस्मरणीय क्षण असतो। आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या हातून चांगले कार्य घडावे असं अनेकांची इच्छा असते। त्याचे औचित्य साधून संपूर्ण प्रभागातील नागरिकांसाठी वाढदिवसाच्या दिनी भव्य दिव्य असे मिष्टान्न भोजनाचे आयोजन नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या वतीने करण्यात आले होते। यामध्ये जवळपास प्रभागातील 5,000च्या वर नागरिकांनी भोजनाचा लाभ घेतला। तर सायंकाळी 7 वाजता पंढरपूर मंगळाचे युवक नेते भगीरथदादा बालके, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थित युवक नेते लोकेश आप्पा यादव यांचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी युवक कार्यकर्ते, NY5 ग्रुपचे सर्व शेकडो पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते। तसेच वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी ज्याप्रमाणे नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी बहुजन रयत परिषद संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये रुजवली, त्याचप्रमाणे भविष्यात लोकेश आप्पांनी सुद्धा बहुजन रयत परिषद मध्ये सहभाग नोंदवून युवकाची फळी निर्माण करावी अशी आशा व्यक्त केली। तर दुसरीकडे पंढरपूर मंगळाचे युवक नेते भगीरथदादा बालके यांनी सुद्धा आपल्या मनोगतामध्ये संतपेठ हा भारत नाना बालकेंचा विचाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। याच बालेकिल्ल्यात स्वर्गीय भारत नानानंतर माझ्यासोबत नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी एकनिष्ठ राहून काम केले आहे। त्यामुळे भविष्यात होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत नागेश भाऊ यादव नंतर त्यांचे सुपुत्र लोकेश आप्पा यादव यांनी देखील संतपेठचा गड राखत राजकारण आणि समाजकारणात सक्रिय होऊन राखावा असे आवाहन केले। त्यामुळे नगरपालिका इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर बालके परिवाराकडून पुन्हा एकदा नागेश भाऊ यादव यांच्यानंतर लोकेश आप्पा यादव यांना निवडणुकीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचे दिसत आहे। तर पुन्हा एकदा नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी वाढदिवसाच्या आडून नगरपालिकेचे रणशिंगण फुंकल्याच्या चर्चा देखील पंढरपूर शहरात दबक्या आवाजात सुरू झाल्या आहेत।